राज ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर अमोल मिटकरी आणि मनसेच्या कर्णबाळा दुनबळे यांच्यामध्ये जुंपली। अमोल मिटकरींना तुडवणार, कुत्र्यासारखं मारणार असं कर्णबाळा दुनबळे यांनी अमोल मिटकरींना धमकी दिली आहे। अमोल मिटकरी 2% माणूस अशी टीकाही दुनबळे यांनी केली आहे। तर भुंकणारं कुत्रं कधी चावत नाही असा पलटवार मिटकरींनी दुनबळे यांच्यावर केलाय। मी तिथे असतो ना, तुला तुझी अवकात दाखवली असती। आणि ऐक, राष्ट्रवादीच्या तुझ्या चेंबूरच्या लोकांना विचार मी कोण आहे, समजलं काय? तुला बोललोय ना, कुथवणार म्हणजे कुथवणार, तुला तुडवणार, तुला कुत्र्यासारखा मारणार, कुत्र्यासारखा, समजलं? हरामखोरासारखं बोलू नको, मर्यादा ठेव, मर्यादा पाळ। तो एका बापाची औलाद असेल ना, तर त्यानं समोरासमोर येऊन हरामखोराने माझ्यासोबत भिडावं अशा प्रकारची चिथावणी देऊन त्याला वाटत असेल की आपण त्याच्या मालकाकडून त्याला बक्षीस भेटून, विधानसभेचं तिकीट भेटून तो निवडून येईल, त्याचा मूर्खपणा आहे। महाराष्ट्रात काही मोगलाई नाही, लोकशाही आहे, त्याच्यामुळे यांनी अवकातीतच राहावं। तू जे साहेबांवरती बोलला, पुन्हा सांगतोय, पुढे येऊन सांगतोय, चेहरा बघ आणि विदाऊट चष्म्याचा चेहरा बघ। मग काल तिथे असं केलं होतं फक्त, आता तुला असं करून असं करतोय, घाट करणं बरोबर आहे। हा, नाद करायचं नाही आमचा, समजलं काय? 2%चा तू माणूस आमची माहिती काढतो, आमची हे करतो। तो एका बापाची औलाद असेल ना, तर त्यानं समोरासमोर येऊन हरामखोराने माझ्यासोबत भिडावं अशा प्रकारची चिथावणी देऊन त्याला वाटत असेल की आपण त्याच्या मालकाकडून त्याला बक्षीस भेटून, विधानसभेचं तिकीट भेटून तो निवडून येईल, त्याचा मूर्खपणा आहे। महाराष्ट्रात काही मोगलाई नाही, लोकशाही आहे, त्याच्यामुळे यांनी अवकातीतच राहावं, माझ्यासोबत खेटू नये। वैयक्तिक जायचं नसतं, परंतु ह्या माणसाला ह्याची अवकात कळली पाहिजे। आणि तो म्हणतो की मी फरार आहे, माझ्या नावाचा कसा उल्लेख करतो ते पहा। मी किती जी म्हणालो, कारण आमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत, त्यामुळे आम्ही फालतू बोलणार नाही। परंतु या माणसाच्या तोंडाला आहे ना बावासीर झालेला आहे। बावासीर म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात मूळव्याध। मूळव्याध कुठं होतं हे ते बेअक्कलाला माहीत नाही, त्याच्यामुळे असं आहे की मीडियाच्या काही मर्यादा नाही आहेत, त्याच्यामुळे मी त्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही। पण तो मूर्ख आहे एवढं मात्र नक्की, तो एक दिवस राज ठाकरेला बुडवणार त्या नौकेसह। लिटरली बाहेर आवाज होता, वाचवा वाचवा वाचवा, मला वाचवा, मला मारायला आलेत, असं बोललाय। इतक्या फट्टू भेत्रट माणसानी आव आणतो, पोलीस प्रोटेक्शन काढ। आणि एकट्याची गोष्ट केली ना, माझं वय वर्ष 55 आहे ना, एकट्यामध्ये आपण तुझी माझी होऊन जाऊन दे। तू एका स्त्रीला पुढे करून जे मर्दपणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं, तो जर खरंच मर्द असताना ते एका महिला भगिनीला त्यानं पुढे केलं नसतं। आमचे नाईलाज काय झाले की एक महिला तिथे येते आहे, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही। तो हरामखोर फिरतोय उघड माथ्यानं, त्याला तात्काळ अटक केली पाहिजे। आणि असा माणूस जर महाराष्ट्रात असेल, त्याला मोक्का बिक्का काही तळीपाराचे आदेश काढा, नाही तर हा तर हिंसा